तुमच्या करिअर बद्दल जाणून घेण्यात आम्ही सगळेच उत्सुक आहोत. तसं नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुक्यात नामपूर हे माझं गाव आहे. ओके. माझं बालपण तिथे गेलं, परंतु आता पुण्यामध्ये जवळपास 20-21 वर्ष झाली पुण्यामध्ये आहे. की गावाकडून आपण शहराकडे येतो तेव्हा गावाकडचं असं काही एक्सपिरियन्स ज्याने तुम्हाला लाईफमध्ये एनकरेज केलंय? फक्त लहानपणापासून एक स्वप्न होतं की मी कधीतरी गाणं म्हणावं स्टेजवर आणि ते लोकांनी ऐकावं, एवढंच एक स्वप्न कधीतरी होतं आयुष्यात. तुमच्या कार्यक्रमामुळे तुमची फॅन फॉलोविंग खूप सारी आहे. त्या फॅन फॉलोविंग मध्ये असा काही किस्सा जो की त्यांच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम झालाय? रात्रीचे 12-12:30 होऊन गेले होते, समथिंग 1 वाजले असतील, आणि मी झोपलेलो होतो. अचानकपणे फोन वाजला रात्रीचा. ऑब्व्हियसली वाईफ पण होती. रात्री 12-1 वाजता फोन वाजल्यानंतर बघितलं मी फोन. अरे कोण एवढ्या रात्री? हे उचलला. सो एक फॅन्स होत्या, फिमेल. या कला क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना, नवोदित कलाकारांना तुम्ही काय सल्ला देणार? आतापर्यंत जर बघायला गेले तर महाराष्ट्रभर जवळपास 3,500हून अधिक कार्यक्रम माझे झालेले आहेत. अरे वा. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. तुम्हाला प्रेरणा देणारी अशी एखादी कविता? रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. कला क्षेत्रात जो तुमचा स्ट्रगल आहे तो खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. मला हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या बाहेर न्यायचा आहे, संपूर्ण देशभर न्यायचा आहे, नव्हे तर मला परदेशातही आपला हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवायचा आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक, कलारत्न, पुरस्कार प्राप्त आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम महाराष्ट्रभर सादर करत महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे, अनेक पुरस्कारांनी सन्मानित अँकर आणि सिंगर किरण पाटील सर. तुमच्या करिअर बद्दल जाणून घेण्यात आम्ही सगळेच उत्सुक आहोत, पण आपण तुमच्या स्टार्टिंग पासून आपण आधी तुमच्या सगळ्या लाईफ बद्दल जरा आम्हाला सांगाल तर बरं वाटेल. सो तुम्ही मूळचे कुठल्या गावचे? तसं नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुक्यात नामपूर हे माझं गाव आहे. ओके. माझं बालपण तिथे गेलं, परंतु आता पुण्यामध्ये जवळपास 20-21 वर्ष झाली पुण्यामध्ये आहे. ओके. तुमच्या फॅमिली बद्दल थोडं काही सांगाल? फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर तसं मूळ गाव नाशिक जिल्ह्यातलं आमचं असल्यामुळे आई वडील तिथे होते. वडील माझे, मी 12वीला असताना वडील वारले. त्यानंतर हे सगळं जबाबदारी स्वीकारत पुण्याकडे आलो आणि पुण्यात आलेलो असताना लाईक इथे फॅमिली पुण्यातच मी आता सेट आहे. ओके. ओके. वडिलांच्या अचानक जाण्याने जे रिस्पॉन्सिबिलिटी येते त्याच्याने तुमच्या यशावर काय परिणाम झाले? ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर वडील माझे ट्रक ड्रायव्हर होते आणि लहानपणापासूनच म्हणजे आमची आर्थिक परिस्थिती तशी थोडीशी साधारण होती. त्यामुळे कष्ट करण्याचं लहानपणापासूनच ती एक सवय होती. आणि परंतु वडिलांचं छत्र अचानकपणे गेल्यामुळे खूप मोठा आघात झाला आणि आणखीन जबाबदारी पडली. आयुष्यात अजून जबाबदारीने कणखरपणे उभं राहण्याचं बळ मिळालं. वडील गेले, आता ती जबाबदारी आपल्याला स्वीकारायची आहे, ह्या भावनेतून कष्ट करत गेलो आणि इथेपर्यंत पोहोचलोय. अगदीच. बरं. तुम्ही गावाकडून आलात, तुम्हाला काय वाटतं की गावाकडून आपण शहराकडे येतो तेव्हा गावाकडचं असं काही एक्सपिरियन्स ज्याने तुम्हाला लाईफमध्ये एनकरेज केलंय? काय वाटतं गावाकडचा असा काही किस्सा? किस्से तसे खूप आहेत जो आठवणीत राहिलाय, जो तुम्हाला काहीतरी प्रोत्साहन करतोय की पुढे लाईफमध्ये करण्यासाठी, असं काही? हा, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण हे जेव्हा करत असतो की आयुष्याचा प्रवास जेव्हा करत असतो तर अनेक लहानपणापासून अनेक गोष्टी अशा असतात, काही घटना असतात, काही व्यक्ती असतात जे आपल्याला काहीतरी शिकवून जातात. नक्कीच. की प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक गोष्टीकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं. आणि असंच मी पण माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांकडून काही ना काहीतरी जे चांगलं आहे ते घेत गेलो, शिकत गेलो आणि इथेपर्यंतचा हा प्रवास माझा झालेला आहे. ओके. तुम्ही एक अँकर आणि सिंगर आहात, मग तुम्ही लहानपणापासून ह्याच करिअरचा विचार केला होता? तुमची आवड होती की अचानक तुम्ही या क्षेत्रात आलात? कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स त्याच्यावर? नाही, हे करिअर म्हणून ही गोष्ट माझ्यासाठी कधी मी विचार केलाही नव्हता. कारण माझं बॅकग्राऊंड जे आहे, आमचं जे गाव आहे ते निम शहरी गाव आहे, तसं ग्रामीण भाग आहे. अगदीच. आमच्याकडे असे कार्यक्रम, इव्हन ऑर्केस्ट्रा किंवा तमाशा हे सुद्धा वर्षातून कधीतरी
एकदा दोनदा व्हायचं. अरे वा. आणि फक्त आमच्याकडे गाण्याच्या कॅसेट्स असल्यामुळे लहानपणापासून मला ते गाणी पाठ करायची आवड निर्माण झाली. सो मी अगदी लहान असताना माझे लता मंगेशकर यांची 1950-60 काळातली जी गाणी आहेत ती सुद्धा पाठ असायची. आणि फक्त लहानपणापासून एक स्वप्न होतं की मी कधीतरी गाणं म्हणावं स्टेजवर आणि ते लोकांनी ऐकावं. एवढंच एक स्वप्न कधीतरी होतं आयुष्यात. आणि ते स्वप्न डोक्यात असतानाच आयुष्याचा प्रवास करत करत मी पुण्यापर्यंत आलो. आणि पुण्यात आल्यानंतर कलाक्षेत्राला आणखीन जास्त वाव जे आहे, कलानगरी ज्याला म्हणता येईल असं पुणे शहर. आणि त्या शहरात आल्यानंतर हळूहळू कलाक्षेत्राशी कनेक्ट होत गेलो आणि या क्षेत्रात आलो. खरं तर मला गाण्याची आवड होती, पण गायक होता होता अनावधानाने मी अँकर झालो. अच्छा. हो, तोही एक किस्सा असा आहे की मी जर तुम्हाला सांगण्याची इच्छा असेल तर शेअर करा, ऐकायला मलाही छान वाटेल. मला ऍक्च्युली गाण्याची आवड असल्यामुळे मी आमच्या ऑर्केस्ट्रा फील्डमधले एक मित्र होते, मी त्यांच्याशी कनेक्ट झालो आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी त्यांच्या सोबत जात होतो. की मला कधीतरी गाण्याची एकदा संधी मिळेल स्टेजवर म्हणून. परंतु फार गाण्याची संधी मला मिळत नव्हती. फक्त कधीतरी मला कोरसला गाणं गायला मिळायचं, थोडंफार 2 मिनिटासाठी माईक मिळायचा. आणि एकदा असंच कार्यक्रमाला आम्ही गेलो असताना, त्यावेळी मी कुठलंही काही प्रोफेशनली काहीच करत नव्हतं, अँकरिंग किंवा काही, फक्त आवड होती म्हणून मी सोबत जायचो त्यांच्या. आणि एकदा असं झालं की त्यांच्या अँकर कार्यक्रमाला आला नाही. आणि मग त्या गणेश कदम म्हणून सर होते, त्यांनी मला विचारलं की अरे किरण सर, तुम्ही अँकरिंग कराल का? मी बोललो की मला त्यातलं काही येत नाही आणि मला जमणार नाही. म्हटले थोडंसंच आपलं नॉर्मल अँकरिंग करा, टाळ्या वाजवा, हे ते, फक्त गाण्याचं इंट्रोड्यूस वगैरे करा. आणि मी केलं, पहिल्यांदा केलं आणि ते थोडंफार जमलं असं त्यांना वाटलं. त्यानंतर मग त्यांनी प्रोफेशनल अँकर बोलवायचं बंद केलं आणि मलाच बळजबरी अँकर म्हणून ते उभं करायला लागले. अरे वा. आणि तिथून माझी अँकर म्हणून सुरुवात झाली. गायक व्हायचं होतं, गाणं मागे पडलं आणि मी सुरुवातीला अँकर झालो. एक स्टेज कॉन्फिडन्स तुम्हाला आला तेव्हापासून. हो, आणि मी अँकर झालो. कालांतराने असं झालं की अँकरिंगचे शो बरेचसे केल्यानंतर, होम मिनिस्टरमध्ये आल्यानंतर मला वाटलं की अरे यार, आपलं गाण्याचं जे स्वप्न आहे ते अपूर्ण राहतंय. अच्छा. मी पुन्हा गाण्याकडे वळलो, गाणं शिकलो आणि आता गाण्यांचेही शोज होत असतात आणि होम मिनिस्टरचे माझे कार्यक्रम होत असतात. नक्कीच नक्कीच. तुमचे कार्यक्रम खूप छान पद्धतीने होतात, चांगल्याच पद्धतीने फेमस आहे. पब्लिकचाही खूप छान तुमचा रिस्पॉन्स आहे, तुम्हाला फार आवडलं जातं. काही कार्यक्रमामध्ये काही असे किस्से जे तुम्हाला शेअर करू वाटतात, जे की नेहमी लक्षात राहण्यासारखं आहे, असा काही किस्सा? हो, तसे किस्से खूप जास्त आहेत, परंतु त्यातलं एक सांगतो. एकदा लोणी काळभोर, हडपसरच्या पुढे एक गाव आहे, तिथे माझे 2 कार्यक्रम बॅक टू बॅक होते. सो पहिल्या कार्यक्रमालाच मला थोडासा उशीर झाला आणि त्याच्यात जवळपास दुसरा एक कार्यक्रम माझा तिथे होता आणि तिथे त्या कार्यक्रमालाही 2000 पर्यंतचा क्राऊड तिथे येऊन बसलेला. त्या आयोजकांचे मला फोनवर फोन येतात की अहो सर, या लवकर, इथे गर्दी झाली, गर्दी झाली. आणि माझा पहिला कार्यक्रमच अजून संपलेला नव्हता. तो कसा बसा संपवला. तो थोडासा एक फॅमिली फंक्शन होतं, मी तिथे गेलो होतो आणि ते करत असताना गडबडीत असं झालं की मी कार्यक्रमाला तो संपून गाडीपर्यंत जाईपर्यंत माझा पाय घसरून मी एका ठिकाणी पडलो. अरे बापरे. पडलो तर मी असा पडलो की मी इथून एवढा पूर्ण पाण्यात भिजलो. अरे बापरे. माझ्याकडे एकच ड्रेस होता आणि तोही पूर्ण ओला झाला. आणि तिथे तर पोहोचणं गरजेचं, त्यांचे फोन कंटिन्यूस चालू होते. सुदैवाने असं झालं की माझं जी पॅन्ट होती त्याचा कलर डार्क कॉफी कलर होता. सो ते मी ओल्या कपड्यावर स्टेजवर गेलो, ओल्या कपड्यावर होम मिनिस्टरचा कार्यक्रम केला. फक्त तो कलर डार्क असल्यामुळे कुणालाही कळून आलं नाही. असे काही किस्से घडतात. तेव्हापासून मी शोला जाताना नेहमी 2 ड्रेस सोबत ठेवत असतो. नक्कीच, हा खूप मोठा एकदम छान एक्सपिरियन्स आहे, जो की नक्की लक्षात ठेवला पाहिजे की कधीही काही होऊ शकतं. तेव्हापासून 2 ड्रेस कंपल्सरी मी सोबत ठेवतो. नक्की. छान, मस्त असे किस्सा. खरंच लोकांनाही ऐकायला ते इन्स्पिरेशनल आहे आणि एक्सपिरियन्स पण छान आहे. तुमच्या कार्यक्रमामुळे तुमची फॅन फॉलोविंग खूप सारी आहे. त्या फॅन फॉलोविंग मध्ये असं काही किस्सा जो की त्यांच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम झालाय? काही खूप टाईपचे आपले फॅन्स असतात, सो काही किस्सा? ऍक्च्युली प्रॉब्लेम नाही म्हणता येणार. खरं तर जे फॅन्स असतात त्याच्यामुळेच आपला कार्यक्रम हिट होत असतो. कलाकार कितीही मोठा असला तरी जर त्याच्या कार्यक्रमाला गर्दी झाली नाही किंवा फॅन्स आले नाहीत तर ते सगळं शून्य आहे, त्याची किंमत शून्य आहे. त्यामुळे फॅन्स असणं फार गरजेचं आहे. परंतु कधी कधी काही खूप अतिउत्साही फॅन्स असतात ज्यांच्यामुळे कधी कधी ट्रबल होऊ शकतो. असाच एक किस्सा मला आठवतो. रात्रीचे 12-12:30 होऊन गेले होते, समथिंग 1 वाजले असतील आणि मी झोपलेलो होतो.
अचानकपणे फोन वाजला रात्रीचा. ऑब्व्हियसली वाईफ पण होती. रात्री 12-1 वाजता फोन वाजल्यानंतर बघितलं मी फोन. अरे कोण एवढ्या रात्री हे उचलला. सो एक फॅन्स होत्या फिमेल. या. अच्छा. आणि त्यांनी मला सांगितलं, सर तुमचा आवाज खूप गोड आहे, मी तुमचं गाणं ऐकलंय, छान आहे, असे तसे, मला सुद्धा गाणं शिकायची इच्छा आहे आणि तुम्ही मला गाणं शिकवाल का. ओके. बोललो रात्री 12:30 वाजता तुम्ही फोन करून गाणं शिकायचं विचारताय. सो त्यांचं उत्तर आलं, नाही सर आम्ही बाहेर होतो ना म्हणून फोन केला. अरे तुम्ही बाहेर होतात परंतु आम्हालाही काही पर्सनल लाईफ असते, घर असतं, फॅमिली असते. असं कधी कधी थोडासा त्रास होऊ शकतो. आणि आणखीन एकदा असा एक किस्सा झाला होता. माझा रात्री उशिरा कार्यक्रम संपला 12-12:30 वाजता वगैरे. आणि घरी येतेत मला 2 वाजले सगळं पॅकअप करून. आणि 2:30 वाजता रात्री मला फोन आलाय. त्या कार्यक्रमात भेटलेले एक पक्षाच्या कोणतरी पदाधिकारी होत्या आणि त्यांनी मला फोन केला की सर कार्यक्रम खूप सुंदर झाला. रात्री 2:30 वाजता. असंही कधी कधी होतं. पण ठीक आहे, कॉम्प्लिमेंट्स जे येतात त्याचा आनंद नक्की वाटतो, परंतु थोडस जरा कधीतरी त्या गोष्टींचं होतं. वेळेचं महत्व असावं. वेळेचं महत्व असायला पाहिजे. तुम्ही जॉबही करतात आणि अँकरिंग तुमचे शोज, ह्या सगळ्या कामांमधून तुम्ही तुमच्या फॅमिलीला कसा वेळ देतात? खरं सांगायचं झालं तर मी हडपसरला एका चांगल्या कंपनीत, सिरम कंपनीमध्ये जॉबला आहे. आणि ते करत असताना माझे शोज पण कंटिन्युअस चालू असतात. नक्कीच. ते करताना मला फॅमिलीला वेळ तसा फारसा देता येत नाही, परंतु एवढं सगळं असताना सुद्धा माझी फॅमिली मात्र मला नेहमी सपोर्ट करत असते. त्यांच्या सपोर्टमुळेच हे सगळं शक्य आहे. अरे वा. कारण माझा अगदी मला शोला जाताना माझा ड्रेसिंग सुद्धा माझी वाईफ मला सिलेक्ट करून देते की आज हा ड्रेस घाला, त्याच्यावर हे घातलं तर छान दिसेल. ते सगळं ड्रेसिंग वगैरे सगळं त्या गोष्टी ते बघत असतात. आणि त्यांचा सगळ्यांचा सपोर्टमुळेच हे सगळं मला जॉब आणि सगळे शोज वगैरे मॅनेज करता येतात. फॅमिलीला थोडासा वेळ कमी देता येतो, परंतु जसाही मला थोडासा फ्री टाइम मिळेल मी पूर्ण वेळ शक्यतो फॅमिली सोबतच स्पेंड करतो. त्यामुळे त्यांची तक्रार फारशी नसते. नक्कीच छान गोष्ट आहे ही. ते अगदी महत्वाचं आहे की समजून घेणं वगैरे. छान. नक्कीच. जॉब करतात, अँकरिंगही करतात आणि अजून फॅमिलीलाही वेळ देतात. पण ह्या व्यतिरिक्तही तुमचे काही एक्स्ट्रा हॉबीज आहेत का की त्यांना तुम्हाला वेळ द्यायला म्हणजे आवडतंय किंवा वेळ मिळतोय तुम्हाला त्यांना, त्या हॉबीजला तुम्हाला डेव्हलप? हॉबीज तशा बऱ्याच आहेत. अरे वा. ज्या वेळेला मी फ्री असतो त्यावेळेला मी एकतर क्रिकेट खेळायला जात असतो. क्रिकेट ही माझे फार म्हणजे पॅशन आहे. क्रिकेट खेळत असतो किंवा मी म्युझिक ऐकतो किंवा नवीन गाणी काहीतरी शिकत असतो. मला रीडिंगची हॉबी फार आहे. मला वाचनाची खूप जास्त आवड आहे. सो मी ते वाचनही करत असतो. आणि पर्यटनाची पण आवड आहे. सो कधीतरी जसा वेळ मिळेल तसं बाहेर फिरायलाही जातो. फॅमिली सोबत जातात की इंडिव्हिज्युअल आवडतंय? नाही, मी फॅमिली सोबतच शक्यतो जातो. चांगलं. तितकंच फॅमिलीला जायला तसे अलाव करत नाहीत. ते पण नक्कीच आहे, कारण की ऑल टाइम तुम्ही कामात असणार आणि तेवढं तर फिरणं पण जर एकटं केलं तर मग तर नक्कीच फॅमिली लागवणार. तुमच्या प्रोग्राम मध्ये 15,000 ते 20,000 महिलांचा क्राऊड असतो. ह्या क्राऊड मधून तुम्हाला एक विजेता ठरवायचा असतो, तर ते ठरवताना तुम्हाला काय चॅलेंजेस येतात आणि ते तुम्ही कसं हँडल करतात? ऍक्च्युली कसं असतं ना, जेवढा काही क्राऊड आलेला असतो 15,000 20,000 जो काय असेल तो, तर प्रत्येक आलेल्या महिलेचं लक्ष एकच असतं टार्गेट की पहिलं बक्षीस जे काय असेल, कधी ऍक्टिव्हा असेल, जे काय असेल ते प्रत्येकीला पहिलं बक्षीस जिंकायचंय. आणि ते करत असताना त्यांना आपण खेळवायचंय. खेळातून पुढे जात एकीला विजेते करायचे. ते करत असताना कुणाला नाराज करायचं नाही, कुणी नाराज होऊ नये, कुणावर पार्शलिटी होऊ नये, कुणाला फॉर होऊ नये किंवा कुणावर अन्याय पण होऊ नये. अशा पद्धतीने ट्रान्सपरंट गेम्स घ्यावे लागतात. बरं, हे करत असताना पब्लिक कंटिन्युअस बसून राहायला पाहिजे, हसत राहायला पाहिजे, खेळत राहायला पाहिजे. त्यासाठी कॉमेडी क्रिएशन त्या माध्यमातून करत राहावं लागतं. सेकंड थिंग की जे ऑर्गनायझर आहेत, जे आयोजक आहेत, त्यांचं सुद्धा ब्रँडिंग होणं महत्वाचं आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या मधून त्यांचं ब्रँडिंग सुद्धा आपण करत असतो. म्हणजे हे सगळं करत असताना हे तसं खूप जास्त डिफिकल्ट टास्क असतं. करतो आपण हँडली. म्हणजे आता एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्सने येऊन गेले आणि महिलाही बऱ्यापैकी सपोर्ट करतात. आणि किरण भाऊजींनी एकदा सांगितलं की आऊट की प्रामाणिकपणे जातात. काही महिला हट्टी असतात, थोडा त्रास देतात, परंतु तेही मॅनेज करत आपल्याला ते करावं लागतं. परंतु माझ्या कार्यक्रमामध्ये आजपर्यंत कधी कुठे वादविवाद झाला नाही. कितीही महिला आल्या तरीही फेअरलीच विजेता आपण निवडत असतो. ही एक चांगली गोष्ट आहे की असावं असं काही. जसं की मी तुम्हाला ओळखते, तुम्ही रिअल लाईफ मध्ये म्हणा किंवा बॅक स्टेज म्हणा, मला वाटतं की तुम्ही शाय स्वभावाचे आहात. ओके.
आणि स्टेजवर गेल्यानंतर तुमचं एक वेगळं रूप बघायला मिळतं, एकदम कॉन्फिडंट आणि एकदम छान वालं. सो त्याबद्दल काही सांगाल की कसं तुम्ही स्टेजवर गेल्यानंतर स्वतःला तितकं चेंज करतात? तसं माझा मूळ स्वभाव फार शांत आहे आणि मी फार शाय व्यक्ती आहे, म्हणजे मला फार जास्त बोलायला आवडत नाही. परंतु ज्या वेळेला मी स्टेजवर जातो तर तिथे एक वेगळीच ऊर्जा, वेगळीच एनर्जी येते आपोआपच. आणि तिथे गेल्यानंतर तो माझं एक प्रोफेशन आहे. जर मी अँकर म्हणून तिथे गेलोय, तिथे मी शाय राहिलो तर मग त्याचा काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे मला ते करणं गरजेचं असतं आणि ते आपोआपच समोरचं क्राऊड, समोरचं पब्लिक, ते स्टेज, माहोल, ते सगळं किंवा जे बघून आपोआपच अंगामध्ये जी ऊर्जा संचारते त्यातून हे सगळं घडत असतं. आणि मला आठवतं एकदा तर मी प्रचंड आजारी होतो आणि शो घेतलेला होता इव्हिनिंगला. दुपारच्या 2 सलाईन्स लावल्यानंतर सुद्धा मला उभंही राहता येत नव्हतं, तरीही मी स्टेजवर गेलो. परंतु स्टेजवर गेल्यानंतर तो शो सुपर डुपर हिट केला आणि ते शो संपल्यानंतर पुन्हा डॉक्टरकडे जाऊन सलाईन लावली. असंही आहे. छान. एवढा मोठा फेम तुमचा, सक्सेस, आणि बाहेरून दिसायला हे खूप छान दिसतं की इतका मोठा सक्सेस तुम्ही अचीव्ह केलाय. पण त्याच्या मागचा जो स्ट्रगल आणि आपण जे बॅकस्टेजला जे पण फेस करतो, जसं की फेमस कलाकार असतात जे की तुमचे सिनेसृष्टीतील जे तुमचे कलाकार असतील, तुमच्या कॉन्टॅक्ट्समधले जे तुमच्यासोबत काम करतात, त्यांच्याबद्दल काही तुम्हाला किस्सा शेअर करावा वाटेल जो की तुम्ही काही त्याच्याबद्दल प्रॉब्लेम फेस केले, अदरवाईज काही किस्सा असा? तसं माझे अनेक सेलिब्रिटीज बरोबर शो होत असतात आणि ते चालू असताना मला एक किस्सा आठवतो की मराठी मालिकेमधली एक चांगली प्रसिद्ध मालिका होती. मी त्या मालिकेचं किंवा त्या कलाकाराचं नाव आत्ता सांगणार नाही. त्यातील कलाकार ज्यांनी माझ्याबरोबर अनेक कार्यक्रम एकत्र आम्ही केलेले होते. सो तिला सेलिब्रिटी म्हणून एका कार्यक्रमाला मी बोलवलं आणि कार्यक्रमाला तिथे आल्यानंतर त्यांना 80,000 रुपये कॅश मी तिथे पोहोच केली. गाडी मी पाठवली होती. कॅश तिथे पोहोच केल्यानंतर सुद्धा त्या स्टेजपर्यंत यायला तयार नव्हत्या, कारण एक नॉमिनल अमाऊंट त्यांची फक्त बाकी होती द्यायची. त्यासाठी मी त्यांना चेकही देऊ केला, पण त्या बोलल्या की मला पूर्ण अमाऊंट मिळाल्याशिवाय मी गाडीच्या खाली उतरणार नाही. बरं, असंही नव्हतं की आम्ही अनोळखी होतो, एकत्र अनेक शोज केलेले होते, सगळे व्यवहार तोपर्यंतचे क्लिअर होते, कधी रुपया कधी कुणाचा मी ठेवलेला नाही या फील्डमध्ये. आणि असं असताना त्या स्टेजवरती यायला तयार नव्हते. मग शेवटी मी निर्णय घेतला की यांना स्टेजवर बोलवायचं नाही. मी त्यांना दिलेले 80,000 रुपये त्यांनी पर्समध्ये ठेवले होते, त्यांच्याकडनं परत घेतले. म्हटलं बघू पैसे घेतले आणि मी थेट स्टेजवरती गेलो आणि त्यांना म्हटलं की नमस्कार, तुम्ही आपल्या घरी परत जा. अरे बापरे. आणि त्यांना परत पाठवून दिलं. आणि खरं तर असं करणं फार चुकीचं आहे की ज्या प्रेक्षकांमुळे आपण एवढे मोठे होत असतो, हा त्या प्रेक्षकांचा अपमान आहे. बरोबर. आणि आय डोंट थिंक की 80,000 ही अमाऊंट कमी आहे. एवढी रक्कम दिल्यानंतरही तुम्ही स्टेजवर आला नाही तर तुम्ही त्या तुमच्या कलेचा अपमान करताय. ज्या प्रेक्षकांमुळे तुम्ही मोठे झालात त्यांचा तुम्ही अपमान करताय. पैशात मोजू नये, पैशात मोजू नये. बरोबर, नक्कीच, ते तर आहेच. पूर्ण महाराष्ट्रभर तुमचे अनेक प्रोग्राम झालेत. एक साधारणतः किती प्रोग्राम्स तुमचे झालेत आतापर्यंत? जर बघायला गेले तर महाराष्ट्रभर जवळपास 3,500हून अधिक कार्यक्रम माझे झालेले आहेत. अरे वा. हो. ओके. आणि तुम्हाला अनेक पुरस्कारही मिळालेत. त्यापैकी तुमचा दिल्लीला मिळालेला जो राष्ट्रीय पुरस्कार आहे त्याबद्दल काही सांगू इच्छिता? खरं तर पुरस्कार म्हणजे ही एक अचिव्हमेंट नसते. पुरस्कार म्हणजे ही रिस्पॉन्सिबिलिटी असते, जबाबदारी असते की तुम्ही आणखीन चांगलं काम, आणखीन जोमाने काम केलं पाहिजे. यासाठी तो पुरस्कार खरं तर ती एक जबाबदारी देऊन जात असतो. आणि पुरस्कार मिळालं ती एक प्रेरणा असते की आपल्याला आणखीन चांगलं काम करायचंय. जे करत असतो त्याच्याबद्दलची ती शाबासकीची थाप असते, परंतु आपल्याला आणखीन चांगलं काम केलं पाहिजे यासाठीची जबाबदारी म्हणून सुद्धा पुरस्काराकडे पाहिलं पाहिजे. आणि खूप छान वाटतं असे पुरस्कार जेव्हा मिळतात, कुणीतरी कौतुकाची थाप आपल्या पाठीवर देतं, छान वाटतं. नक्कीच नक्कीच. कला क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना, नवोदित कलाकारांना तुम्ही काय सल्ला देणार? खरं तर हे जे क्षेत्र आहे हे तसं ग्लॅमर आहे आणि लोकांना वाटतं की हे फार ग्लॅमरस क्षेत्र आहे. त्याची चकाचौंध बघून प्रत्येकाला वाटतं की आपण असं काहीतरी करावं. परंतु हे करत असताना तुमची प्रॉपर तयारी पाहिजे, तुमची प्रॉपर अभ्यास पूर्ण असेल तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये यायचे. कारण काय होतं की हाऊस म्हणून जे याच्यामध्ये येतात तर त्यांच्या पदरी भविष्यात निराशा पडू शकते आणि अर्धवट तयारी करून आलेल्या लोकांचं मग पुढे जाऊन करिअर ह्यामध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे एक असतं की आपण प्रॉपर तयारी करायला पाहिजे. आणि यश अपयश ह्या आयुष्याचे दोन्ही अविभाज्य घटक आहेत, ते भाग आहेत. त्यामुळे अपयश आले तरी खचून न जाता यशासाठी प्रयत्न करत राहणं
हे फार महत्वाचं आहे. हे केलं तरच तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकता. नक्कीच. थँक्यू सो मच फॉर दिस. तुमच्या बालपणी काही आठवणी असतील, त्यातला एखादा गमतीदार किस्सा शेअर कराल? हो, नक्कीच. लहानपणीचे अनेक किस्से असतात, प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. त्यातला माझा एक किस्सा असा आहे की आमचं गाव तसं ग्रामीण भागातलं आहे. त्यामुळे पूर्वी असं होतं की तिथे लग्न जी आहेत ती कार्यालयांमध्ये होत नसायची. घरासमोरच गल्लीमध्ये अंगणामध्ये लग्न व्हायची. आणि दुपारचं आमच्या शेजारच्या गल्लीमध्ये लग्न होतं. मी 5वी-6वीला असेल त्यावेळेस. आणि मी तिथे गेलो. लहानपणी आमंत्रण वगैरे हा काही प्रकार नसायचा. जिथे कुठे बँड वाजतोय तिथे जाऊन हजर राहायचं आणि जेवण करूनच घरी यायचं, असं एक असतं. आणि तिथे गेल्यानंतर असं झालं की अक्षता पडल्या आणि जागेवर आम्ही लगेच पटापटा पंक्तीमध्ये जेवायला बसलो. बसल्यानंतर मला तिथल्या एका व्यक्तीने आम्हाला हुसकून दिलं की अरे आधी पाहुण्यांना बसू द्या मग तुम्ही बसा, म्हणून आम्हाला हुसकावून लावलं. अरे बापरे. आणि त्या काळात वरण भात किंवा बुंदी जे काय असतं त्या गोष्टींची फार क्रेज असायची. परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळे ह्या गोष्टी कधीतरीच मिळायच्या. आणि त्या माणसाने मला अचानकपणे उठवल्यामुळे मला एकदम रडायला आलं. सडनली मला खूप जास्त वाईट वाटलं. रडत रडत आईकडे गेलो. आईला सांगितलं की माझं उद्याच्या उद्या लग्न कर. कशासाठी? तर मला वरण भात बुंदी खायची आणि माझ्या लग्नाला कोणाला बोलवायचं नाही, सगळं मी खाणार आहे. अरे बापरे. अशी एक गंमत मला आठवते आजही. ते आठवून आई सुद्धा मला अजूनही चिडवते. ओके. सो गावाकडून तुम्ही पुण्याला आलात हडपसरकडे. सो हडपसरची अशी पहिली भेट ही कशी होती तुमची, त्याबद्दल काही सांगाल? गावाकडून तसं पाहिलं तर थेट हडपसरला नाही आलो मी. संगमनेरला होतो, नगरला होतो, त्यानंतर चाकणला काही दिवस जॉब केला. ते करत असताना एक कुठेतरी स्थिर स्थावर एक चांगला जॉब आपल्याला मिळावा यासाठी माझे प्रयत्न चालू होते. आणि हडपसरला इंटरव्ह्यूला मी 2003 साली पहिल्यांदा हडपसरला आलो. अच्छा. आणि मला आठवतं माझ्या खिशामध्ये PMTचा पास होता. 20-30 रुपीचा दिवसभर फिरायचा पास होता. आणि खिशामध्ये फक्त 13 रुपये माझ्याकडे होते. अरे. आणि मी तिथे हडपसरला बस स्टॉपला उतरलो आणि कंपनीकडे इंटरव्ह्यूसाठी जेव्हा पायी जात होतो तेव्हा मला प्रचंड भूक लागली होती. आणि रोडच्या कडेला साखर चिंचेचं झाड तुम्हाला माहिती असेल. नक्कीच. येस. त्याचं ते झाड तोडलेलं होतं आणि मला ते बघून म्हणजे भूक आणखीनच चाळवली. मी तिथे थांबलो, त्या भरपूर साऱ्या चिंचा खाल्ल्या. त्यानंतर तिथून तोंड वगैरे पुसून इंटरव्ह्यूला गेलो. तिथून माघारी आलो. येताना परत त्या चिंचा खिशात भरल्या आणि PMTने जात जात स्वारगेटपर्यंत मी त्या चिंचा खाल्ल्या. स्वारगेटला उतरल्यानंतर तिथे हमाल पंचायतचं झुणका भाकर केंद्र होतं. तिथे 5 की 6 रुपयाचं समथिंग झुणका भाकर खाल्ली. आणि त्यानंतर मी गेलो. ही हडपसरची माझी पहिली भेट मी कधी विसरू शकत नाही. परंतु त्याच्यानंतर हडपसरनी मला जे काही दिलं ते अविस्मरणीय आहे. हडपसरनी मला खूप प्रेम दिलं, नाव दिलं, प्रसिद्धी दिली. खूप जास्त म्हणजे हडपसरनी माझ्यावर खूप प्रेम केलं. हडपसर किंवा त्या पंचक्रोशीतील जेवढी गावं आहेत माझे खूप जास्त जवळचे संबंध आहेत सगळ्या लोकांशी. आणि त्या लोकांमुळे मी आज ह्या अचिव्हमेंट्सपर्यंत पोहोचू शकलो. आणि एवढे कार्यक्रम तिथून माझे सुरू झाले आणि ते महाराष्ट्रभर पोहोचले, ह्याचा खूप जास्त आनंद आहे. नक्कीच. छान. कला क्षेत्रातील एक्सपिरियन्स आहे तुमचा एवढा, आणि त्यानंतर अजून ह्या एक्सपिरियन्सवर तुम्हाला अजून काही फ्युचर प्लॅनिंग आहेत का तुमचे, की तुम्ही अजून मोठं काय विचार करताय? आपला जो होम मिनिस्टर किंवा खेळ पैठणीचा जो कार्यक्रम आहे, महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना त्यांचं एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. नक्कीच. आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा कार्यक्रम देत असतो आपला. आणि त्याचं एक समाधान आहे की बघा, पैसे सगळेच लोक कमवतात, परंतु दुसऱ्याला आनंद देऊन जो पैसा आपण कमवतो ना, त्याचं समाधान आणि सुख फार वेगळं असतं. अगदी. कुणाला तरी दुःख देऊन, कुणाला टेन्शन देऊन जो पैसा आपण कमवतो त्याचं व्यर्थ आहे, परंतु कुणाच्या तरी चेहऱ्यावर आपण आनंद देऊन पैसे मिळवतो याचा आनंद फार मोठा असतो. आणि आता भविष्यामध्ये मला ऍक्च्युली हा जो कार्यक्रम आहे आता सध्या महाराष्ट्रभर चाललेला आहे. मला हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या बाहेर न्यायचा आहे, संपूर्ण देशभर न्यायचा आहे, नव्हे तर मला परदेशातही आपला हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवायचा आहे. हा कार्यक्रम आपल्याला परदेशातही न्यायचा आहे आणि तो मी नेणार, खात्री नाही. नक्कीच. सगळ्या प्रेक्षकांची तुमच्यासाठी विश आहे ती की तुम्ही असेच खूप सारे प्रोग्राम करत राहा. आणि खूप छान, महिलांना हा एक खूप छान आहे की त्यांना कोणीतरी खूप प्रोत्साहन देतं किंवा त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतो. ही खूप छान गोष्ट आहे, महिलांना प्रोत्साहन देणं वगैरे.
खूप छान. थँक्यू सो मच फॉर दिस. तुम्हाला प्रेरणा देणारी अशी एखादी कविता, त्याच्या 2 ओळी जर तुम्ही गाऊन दाखवलं तर? कविता असं नाही, माझ्या संघर्षाच्या काळामध्ये माझा जो स्ट्रगल होता, त्या स्ट्रगलच्या काळामध्ये जर का बघितलं तर मला एक गाणं जे होतं किशोरदांचं, त्यांनी मला त्या गाण्याने खूप जास्त प्रेरणा दिली आणि मोटिवेशन दिलं. त्या गाण्याच्या 2 लाईन्स मी म्हणू शकतो. नक्कीच. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. ओ राही ओ राही ओ राही ओ राही, साथी न कारवा है, ये तेरा इम्तिहा है. यूं ही चला चल दिल के सहारे, करती है मंजिल तुझको इशारे. देख कहीं कोई रोक नहीं ले तुझको पुकार के. ओ राही ओ राही ओ राही ओ राही. अति सुंदर. खूप छान वाटलं. मी तर पहिल्यांदा लाईव्ह मध्ये ऐकतेय, त्यामुळे खूप छान वाटलं. थँक्यू सो मच सर. तुमचा एकंदरीत सगळा प्रवास बघता एकदम इन्स्पिरेशनल. इतका सगळा स्ट्रगल तुम्ही जो लाईफमध्ये एक कला क्षेत्रात जो तुमचा स्ट्रगल आहे तो खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. आणि इतके सारे चॅलेंजेस तुम्ही फेस करून न डगमगता न थांबता जे तुम्ही कंटिन्यू काम करत राहिलात आणि सगळ्या प्रेक्षकांच्या मनात जे तुम्ही घर केलंय ते अगदी इन्स्पायरिंग आहे. आणि जो पण तुम्ही एक्सपिरियन्स शेअर केले त्याच्याने सगळ्यांना, ज्या नवीन कलाकार आहेत, नवीन आपली जनरेशन आहेत, त्यांच्यासाठी ही खूप इन्स्पायरिंग आहे आणि त्यांना ते कामात येईल, नक्कीच कामात येईल ही मलाही असं वाटतंय खूप छान पद्धतीने. आणि थँक्यू सो मच की तुम्ही आमच्या शोवर आलात, तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला. ही खूप मोठी आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि आय होप वी सी यू सून अगेन. या शुअर. नक्कीच. थँक्यू.